नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर। व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट, आणि ही अपडेट आली आहे मित्रांनो अमेरिकेतून। होय मित्रांनो, अमेरिकेतून एक अशी अपडेट आली आहे की ज्यामुळे देशात 100% वाढणार सोयाबीनचे बाजारभाव। मग अमेरिकेतून आलेली अपडेट काय, याचा परिणाम काय होणार, यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव का वाढणार, किती वाढणार, कसा वाढणार आणि कुठून कुठपर्यंत पोहोचणार, प्रश्नांचा काहूर मनात आलाय। पण एक प्रश्न तुम्ही विचारतात, बाबा रे मला एवढं तरी सांग की अमेरिका आम्ही असं ऐकलंय की त्या ठिकाणी 10,000 किलोमीटर लांब आहे, आपल्याकडे दिवस आहे तर तिकडे रात्र आहे, आपल्याकडे रात्र आहे तर तिथं दिवस आहे। मग त्यांच्या सोयाबीनचा आणि आपल्या सोयाबीनचा ताळमेळ कसा लागणार, अमेरिकेमधील सोयाबीनचा बाजार भावाच्या बाबतीत भारताच्या सोयाबीनवरती कसा परिणाम होणार। मग यासाठी मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगतो, फक्त कुणी सांगतंय म्हणून विश्वास ठेवायचा नाही। आजचं जग विश्वास डोळे झाकून ठेवण्यासारखं राहिले का, खरं सांगा। मग यासाठी मी कधी बातमी प्रदर्शित करत नाही, वृत्त प्रदर्शित करत नाही। माझा एकच त्या ठिकाणी असणारा अट्टास आहे की चांद्यापासून बांध्यापर्यंत माझा प्रत्येक कास्तकार बांधव हुशार व्हावा, ज्ञान मिळावं, त्यालाही कळावं जगात काय चाललंय, त्यालाही कळावं भारतात काय चाललंय, आणि त्याला हे कळालं पाहिजे की आपल्या असणाऱ्या सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात कसा राहू शकतो। आकडेवारीच्या असणाऱ्या या समुद्रामध्ये जोपर्यंत आपण त्या बुडाला जाणार नाहीत तोपर्यंत अख्ख्या आयुष्यामध्ये आपलं सार्थक मार्मिकता कधी होणार नाही। अशा परिस्थितीमध्ये ज्ञानाचा सागर तुमच्यापर्यंत प्रस्तुत करणं माझं काम आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी पाणी तर मी तुमच्यापर्यंत ठेवलंय, पण तुम्हाला प्यायचंय का नाही हे तुम्हाला माहित, तहान लागलीये तुम्हाला, पण इच्छा तुमची आहे मित्रांनो। म्हणून ज्ञान तुमच्या पुढे सादर करणारे, त्यानुसार तुम्ही ठरवा तुम्हाला यानुसार काय निर्णय घ्यायचा आहे। तर मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये एक एक पॉइंट तुमच्या समोर सादर करणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अमेरिकेमधील घटनांचा त्या ठिकाणी परिणाम भारताच्या असणाऱ्या सोयाबीनवरती कसा होणार, आणि अमेरिकेमुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव 100% का वाढणार। तर यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडला तर नक्की लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा, आणि शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं, तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला, कास्तकार बांधवाला हात जोडून विनंती करतो कळकळीची की मायबाप कास्तकार बांधवांनो, तुम्हाला मी सर्वांना आपलं मानले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मानत राहणार, आणि खरंच तुम्ही जर मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल ना, तर मित्रांनो एक सबस्क्राइब अवश्य करून घ्या। हे सबस्क्राइब माझ्यासाठी नाही मित्रांनो, तर माझ्या असणाऱ्या अहोरात्रच्या मेहनतीसाठी, आणि सोबतच तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ मिळावा म्हणून, तुम्हाला कुणी फसवू नये म्हणून। त्यामुळे तात्काळ सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या, आणि फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड यालाही लाईक आणि फॉलो करून घ्या। तर बघा मित्रांनो, सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट, ही अपडेट आली आहे मित्रांनो अमेरिकेतून। मग अमेरिका काय, अमेरिका कोण, या अमेरिकेचा सोयाबीनचा संबंध काय, आणि अमेरिकेचं सोयाबीन भारताच्या सोयाबीनशी कसं कम्पीट करते, सगळं समजावून सांगतो मित्रांनो। यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत अमेरिकेत सोयाबीनचं उत्पादन किती, अमेरिकेचा सोयाबीनचा वापर किती कळणार नाही, तोपर्यंत कधीही तुम्हाला अमेरिकेची सोयाबीनची आयात निर्यात कळणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये माझं काम आहे समजून सांगणं तुम्हाला, त्या ठिकाणी जेवढं घ्यायचे तेवढं घ्या, बाकी सोडून द्या। तर बघा मित्रांनो, भारत आणि अमेरिकेचा पहिले सोयाबीन बाबतीत सहसंबंध काय समजावून सांगतो, तर त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल। नाही तर तुम्ही असं चावडी बसून की हे भलं म्हणते बाबा, अमेरिकेचा सोयाबीनचा इम्पॅक्ट आपल्या देशावर होणार, परिणाम होणार, पण अमेरिकेचं त्या ठिकाणी भारताचं रिलेशन समजलं तर पाहिजे। आणि आता ऐकायचं, चावडीव जाऊन ह्या गोष्टी सांगायच्या, लोकायलाही समजलं पाहिजे ना तुम्ही किती हुशार आहेत। मला माहिती आहे, अहो चांद्यापासून बांध्यापर्यंत कोणताच कास्तकार बांधव कमी हुशार नाही हो,
तुम्ही त्याला त्या ठिकाणी त्या आजमावून बघा. फक्त प्रॉब्लेम काय असतोय? परिस्थितीचा. अहो तुमची परिस्थिती अडचणीची आहे म्हणून तुम्ही मागे येतो. परिस्थिती अडचणीचे म्हणून लोक फायदा घेतात हो. नाहीतर अकलेचे तारे तोडणारे हे कमी पैशाच्या भांडवलावरती आपल्यासोबत कशाला लढे असते? भांडवल कमी ही अडचण आहे. असू द्यात त्या गोष्टी, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की भारत आणि अमेरिकेचा सहसंबंध पहिले समजून घ्या. जोपर्यंत तुम्हाला गोष्टीच्या मागचं कारण कळणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही कधीच मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. आता साधी गोष्ट बघा ना, हे बघा ही पेन आहे, बरोबर आहे. आता ही साधी पेन आहे मित्रांनो. मार्केटमध्ये गेल्यावर तुम्ही काय करतात खरं सांगायचं? बाजारात गेल्यानंतर तो असणारा ग्राहक आपला जो असतो, म्हणजे आपणच समजा ना ग्राहक, आपण जातो, बाबा म्हणतो पेन दे बरं एक. तर पेन दिल्यावर काय घेतो, उचलतो देतो. हा अशी घेतली पेन, घेतली आणि तुम्हाला देऊन टाकली पेन. तुम्ही काय करतात खरं सांगा मला? तुम्ही डायरेक्ट खिशात असा हात घालणार आणि यातून ह्या खिशातून घेणार पैसे. हा किती झाले? तो म्हणणार बाबा 10 रुपयाची पेन आहे. हा तुम्ही त्याला 10 रुपये देऊन टाकले. तर मला सांगा, तुम्ही 10 रुपये टाकले, कधी विचार केलाय का ही पेन किती तयार होती? अहो या पेनीचा हक्क आपला नाहीये. आपण बाजारभाव ठरवू शकतो का? नाही. पण आता तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. आता ही पेन आहे, त्याच्या ऐवजी आपण धरूया आपलं सोयाबीन आहे. हे सोयाबीनचा बघा आता काटा व्हायलाय. बघा काटा व्हायलाय. आता भरलं पोतं, समजा पोतच राहिला 55 किलोचं भरलं. हे खाली ठेव. आता तिथं असं बिल मांडणार, लिहिल्या जाणार. हां काय नाव सांगा तुमचं? हां बबनराव. 55 किलो. सोयाबीनचा भाव 4,900 रुपये प्रति क्विंटल. म्हणजे किती झालं जवळपास तुमचं सोयाबीन? जवळपास एक सिंपली पकडून घ्या की या ठिकाणी तुमचं सोयाबीन झालं 2600चं. हां त्या ठिकाणी अडत गेली, तोलाई गेली, कट्टी गेली. मला सांगा, अहो आपण कोणाचे पोट भरायलो? आपल्या मालाचा आपल्याला भाव ठरवण्याचा अधिकार नाही. साधी पेन 5 रुपयाची 10 रुपयाची खरेदी करायला गेलो तर ते सांगणार आणि आम्ही त्यांना देणार. हेच तर या ठिकाणी कृषी प्रधान देशाची शोकांतिका आहे ना. आणि हीच या ठिकाणी असणारी सर्वात महत्वाची अडचण आहे. आणि हे कशामुळे? तर तुम्हाला नॉलेज त्या मागचं नाही. आजपासून माझा अट्टाहास आहे की त्या ठिकाणी तुमचं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आजपासून ही सिरीज त्याच्यामुळेच आहे की बळीराजा तुझ्या मनात काय रे? मी आजपासून तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेणार आहे. तर बघा मित्रांनो, अमेरिकेचं आणि भारताचं रिलेशन समजावून सांगतो. ती गोष्ट असू द्यात, त्याच्यावरती पुन्हा भाष्य करूयात की आपल्या हातात सोयाबीनचा बाजारभाव ठरवणं नाही. तर बघा मित्रांनो, अमेरिकेची भानगड काय? अमेरिका जगातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश. माहित होतं का? नव्हतं. तुम्हाला माहित आहे का भारत किती सोयाबीनचं उत्पादन करतो? तर लक्षात घ्या, भारत त्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन 100 ते 125 लाख टनांच्या दरम्यान, म्हणजे 100 ते 125 लाख टनांच्या दरम्यान भारताचं सोयाबीन उत्पादन होत असते. माहित आहे का आपल्याला की अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन किती? खरंच ही छाती आहे, छातीवर हात ठेवा. खरंच सांगा तुम्हाला माहिती आहे? अहो हेच तर माहित नाही म्हणून तर अडचण आहे. मग या परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, सोयाबीनच्या उत्पादनाची आकडेवारी मांडत असताना ब्राझील क्रमांक 1 ला, अमेरिका क्रमांक 2 ला, अर्जेंटिना क्रमांक 3 ला, पॅराग्वे क्रमांक 4 ला, अहो लांब पर्यंत भारताचा संबंध येत नाही. मग मला सांगा, आपल्या शेतात उत्पादित होणाऱ्या सोयाबीनचा बाजारभाव आपल्या हातात यामुळे तर असत नाही. मग अशा परिस्थितीत आता बघूयात की त्या दूर देशात असणाऱ्या अमेरिकेचं सोयाबीनचं उत्पादन किती? तर या वर्षी तुम्हाला सांगतो अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन घटणार आहे. कारण अमेरिकेमध्ये 40 लाख हेक्टर सोयाबीनची पेरणीच कमी झाली आहे. आणि अमेरिकेची सोयाबीन पेरणी होती मे आणि मेच्या शेवटपर्यंत. आणि त्याचबरोबर भारताची सोयाबीन पेरणी होती जून महिन्यामध्ये. मित्रांनो, या वर्षी अमेरिकेमध्ये 5% सोयाबीनची पेरणी घटली, म्हणजे 40 लाख हेक्टर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की अमेरिकेचा असणारा सोयाबीनचं पेरणी क्षेत्र 835 लाख हेक्टरच्या आसपास स्थिरावले. आता अशा परिस्थितीमध्ये गेल्या वर्षीचं उत्पादन कमी, या वर्षी तिथं पाऊस हा सुरुवातीला कमी पडला, प्रतिकूल परिस्थिती, कळ्या आणि फुलं लागत असताना जाईल, जसं आपल्याकडे घडलं सेम तसं तिथं घडलं. म्हणून तिथं उत्पादकता 20 ते 25% सुद्धा घटण्याची शक्यता आहे. शिवाय अमेरिका स्वतःच्या देशामध्ये बायोफ्युल मध्ये सोयाबीनचा वापर वाढवणार आहे. एक तर उत्पादन कमी, दुसरीकडे त्यांच्या देशात मागणी वाढणार. मग मला सांगा की अमेरिका निर्यात जास्त करू शकतो का? तर नाही. आता तुम्ही म्हणताल काय बाबा ह्यानं बड लावली, नुसतं डोकं किट करून टाकले. अरे बाबा त्याच्याकडे कमी व्हायला कळालं ना आम्हाला हे सांग मुद्द्यावर की अमेरिकेच्या सोयाबीनचा आपल्या भारतावर कसा परिणाम होतो. हा आहे आता मुद्द्याचा पॉइंट, की आपलं कुठं त्या ठिकाणी घोडा अडकले की आमच्या देशाचं सांग. मपलं सोयाबीन ज्या वेळेस बाजारात जाणार बाबा, त्यावेळेस बापड्या सांग मला काय भाव मिळणार, अमेरिकेचा फरक काय पडणार, त्या पावण्याचा चहाच मला भेटणं तर पावण्याचा काय उपयोग मला, असा तुमचा सवाल आहे. तर बघा मित्रांनो, पावना कसा उपयोगाचा आहे, कसा परिणाम या ठिकाणी घडवून आणणार आहे. तर बघा मित्रांनो, दूर देश अमेरिका देश,
10,000 किलोमीटरचं अंतर आहे. तिथं सोयाबीनचं उत्पादन मे मध्ये पेरणीत राहता उत्पादन म्हणजे आवक सुरू झाली. मला सांगा भारतामध्ये कधी येणार सोयाबीन? आपल्या हाती 15 ऑक्टोबरच्या नंतर. आता होतंय काय की अमेरिका देशाची लोकसंख्या 33 कोटी, भारताची किती 140 कोटीच्या दरम्यान, म्हणजे जवळपास तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं की त्यांची 33 कोटी आपली 140 कोटी. आपण मिशात आणू नका लगेच, हा विक्रम नाहीये, तर ही अडचण आहे आपल्यासाठी भविष्यात, कारण एवढी जास्त लोकसंख्या यायला पोसायचं कसं हा प्रॉब्लेम आहे. आता भारतामध्ये असणारं त्या ठिकाणी मला सांगा सोयाबीनचं उत्पादन जास्तीत जास्त 125 लाख टनांच्या आसपास, भारताचं 125 लाख टनांच्या आसपास, अमेरिकेचं तुम्हाला माहित आहे का 1150 ते 1200 लाख टनांच्या दरम्यान आहे. म्हणजे भारतामध्ये 1 कोटी लोकांच्या माग त्या ठिकाणी 1 लाख टन सुद्धा सोयाबीन नाही. आणि अमेरिकेमध्ये एका माणसाच्या बघा मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी 50 लाख टन दिसतंय. म्हणजे अमेरिका सर्व अर्थानं निर्यातीवरती भर देते. म्हणजे याचा अर्थ गेल्या वर्षीपेक्षा अमेरिकेत उत्पादन कमी, गेल्या वर्षीपेक्षा अमेरिकेचा वापर वाढायला आहे, गेल्या वर्षीपेक्षा अमेरिकेची निर्यात 100% घटणार. आणि एक गोष्ट माहिती आहे का की ऑक्टोबर महिन्यात भारताचे सोयाबीन येणार, अमेरिकेचे सोयाबीन येणार. पावना हा दोघांचाही आहे, म्हणजे भारत आणि अमेरिका या दोघांचाही सोयाबीन पावना आहे. आणि इतर कोणत्याही देशाचं सोयाबीन ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत येत नाही. 15 फेब्रुवारी नंतर ब्राझीलचे येते. म्हणजे पुरं मैदान आपल्यासाठी खुले मित्रांनो, अशी गोष्ट आहे. आणि म्हणूनच अमेरिकेच्या सोयाबीनचा इम्पॅक्ट भारतावरती होतो. अमेरिकेचं सोयाबीनचं उत्पादन घटणं म्हणजे सरळ सरळ आपल्या शेतकरी मित्रांसाठी संधी आहे. याचा अर्थ लगेच पकडू नका, मास्तर बोललं आणि आपल्यासाठी दरवाजा खुल्ला, या ठिकाणी 1000 रुपये तेजीचा असं घडणार नाही. 100% अमेरिकेमुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार. पण हा बाजारभाव वाढणार आहे 200 ते 300 न मित्रांनो. यामुळे लक्षात घ्या, इथून तुम्हाला 31 ऑक्टोबर पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात 200 ची तेजी दिसणार. त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव 4700 ते 5200 दरम्यान राहणार. पण एक गोष्ट लक्षात घ्या, दिवाळी जवळ आली की शेतकऱ्याचा गैरफायदा घेतला जातो आणि त्या ठिकाणी व्यापारी आपला जाळ विणून तयार आहेत. त्यांना माहित आहे की 13 नोव्हेंबरला दिवाळी आहे आणि 1 नोव्हेंबर नंतर कास्तकार बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करतो. त्यामुळे या जाळ्यात आपल्याला अजिबात अडकायचं नाही. तुम्हाला विक्री करायची आहे 31 ऑक्टोबर पर्यंत जेवढी गरज आहे तेवढी करा, बाकी नोव्हेंबरच्या म्हणजे त्या ठिकाणी दिवाळी नंतर विक्री करा, ज्यामुळे तुम्हाला 100% चांगला दर मिळू शकेल. तर मित्रांनो, ही होती सर्वात महत्त्वाची अपडेट की अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन घटणार. यामुळे आपोआपच अमेरिकेची सोयाबीन निर्यात घटणार आणि भारत आणि अमेरिका या दोन्ही देशाचं सोयाबीन बाजारात एकाच वेळी उपलब्ध होते. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात अमेरिकेमुळे देशात फरक पडणार आणि या वर्षी 100% देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा तुम्हाला 4700 ते 5200 31 ऑक्टोबर पर्यंत आणि जर अनुकूल परिस्थिती आली तर दिवाळीनंतर 5500 पर्यंत पोहोचताना दिसू शकतो. पण यावेळी एकच विनंती करतो, एकदा सोयाबीन विक्रीची घाई करू नका. टप्प्याटप्प्यानं गरजेनुसार प्रत्येक तेजीवरती सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला हमखास फायदा. भविष्यात देशात कसे बरे राहतील सोयाबीनचे बाजारभाव याबद्दल वेळोवेळी अपडेट आणि ज्ञानाचा भंडार तुमच्या समोर प्रदर्शित करत राहील, दाखवत राहील. त्यामुळे तुम्हाला एक दशा आणि दिशा भविष्यात बाजारभावाची समजून जाईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला. राहिला असेल सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक सामान्य कास्तकार बांधवाला, शेतकरी मित्राला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो, कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार. आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राइब करून घ्या. यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल किंवा काळ्या रंगाच्या असणाऱ्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या. आणि फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड यालाही लाईक आणि फॉलो करा, ज्यामुळे फेसबुकवर पण तुम्हाला अपडेट मिळत राहतील. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.